कोविड आजारात करतापती गमाविलेल्या बचत गटातील महिलांना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने 30,000 रुपयाचा धनादेश वितरित करण्यात आला। बचत भवनामध्ये शनिवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमापूर्वी महिला बचत गटाकरिता वेगवेगळ्या शासनाच्या योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले। या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करून करण्यात आली। पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यासह जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते या धनादेशाचे वितरण करण्यात आले। एक हात मदतीचा हा उपक्रम महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील महिला बचत गटाला 30,000 रुपयाचा धनादेश वाटप करण्यात आला। महिला आर्थिक विकास महामंडळ, गिव्ह इंडिया, सह्याद्री फाउंडेशन आणि लाईफ फास्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाला विकास महामंडळाचे अधिकारी यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आपण कार्यक्रम घेतला। या ठिकाणी आज जवळपास 41 महिलांना आपण मदत केलेली आहे। जवळपास 12 लाखाच्या वरती मदत आहे। अजून 201 फॉर्म्स या ठिकाणी आम्ही गिव्ह इंडिया फाउंडेशनला पाठवण्याचा प्रयत्न करतो आहे। प्रयत्न एवढाच आहे की कुठून तरी आपल्या या ज्या महिला आहेत त्यांना आपले जे कोविडमध्ये हा जो संकट त्यांच्यावर आलं त्यांना सगळ्यांना मदत मिळावी हाच एक उद्देश आहे। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।